निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा ताई, मला अनुभव शेअर करायचा होता. हा सांगा ना ताई, कुठून बोलताय? मी मुंबईवरून, नाव नाही सांगत. बरं बरं. मुंबई म्हणजे कुठे मुंबई? मुंबई म्हणजे आपली पुरी मुंबई. बरं बरं. पुरी मुंबई आपलीच आपलीच आपलीच. कारण त्या मुंबईमध्ये आहे म्हणून आपल्याला रोटी कपडा आणि मकान मिळालंय. खरंय खरं, आपलीच मुंबई सगळी. नाहीतर आपल्याला मुंबईशिवाय दुसरं कोणच नाही. पर्याय नाही ताई, नाही तर खरंच खरंय. आपण आणि अशी मुंबई आहे ना आपली ताई, की इथे कोणी यावं आणि पोट भरावं. पोट भरावं, तेच ना. सगळ्यांना आसरा देणारी मुंबई. आसरा देणारी, आपणही देतो कोणालाही काय. तेच तेच मला म्हणायचं आहे. देतो, लोक आपल्याला मदत करतात. मुंबई चांगली कुठे कोणाला मिळणं अशक्य. आणि स्वामी भेटल्या ते तर जागृतच करून देतात. त्याहून अजून चांगलं. खरं, त्याहून अजून चांगलं. मी ना एक स्वप्न बघितलं. स्वप्नामध्ये पुरं एक असं भांड होतं, म्हणजे आपला टोप असतो ना तसं. आणि त्या भांड्यामध्ये मी पाणी भरते स्वप्नात, असं पाणी भरते आहे. पण ते पाणी आहे ना गढूळ होतं. अरे अरे. गढूळ होतं आणि ते सांगा स्वामी संकेत देतात आपल्याला. बरोबर बरोबर. असं गोल गोल एवढं स्पीडने धावत आहे. मी म्हटलं हे काय असं. आणि मी दिवसभर त्या स्वप्नाच्या ह्याच्यात की त्याच्यामध्ये बारीक बारीक असं ना चमकणारे हे दिसतात मला, काहीतरी कण असे. अच्छा. आणि एक असा कण, तो फक्त खसखशी एवढा होता. अरे बापरे. खसखशी एवढा होता. म्हटलं असं काय हे स्वप्न. आणि स्वामींनीच जसे काही मला संकेत दिले की ब्रह्मांडामध्ये एवढ्या हालचाली होतात, तर माणसाच्या शरीरामध्ये पण होतच असतं. अगदी खरंय. आणि आपलं काय की आपल्या कोणतरी वेळेला उपयोगी पडतं आणि स्वामी संकेत देतात, त्याच्यामुळे आपण या सगळ्यातून वाचतो. बरोबर बरोबर. तर त्याच दुपारी माझ्या मिस्टरांच्या छातीत आणि पाठीत दुखायला लागलं. आणि तोपर्यंत मी स्वप्न बघितल्यापासून मी स्वामींचं नामस्मरणच करत होती. स्वामींचं नामस्मरण करत होती. ते संक्षिप्त गुरुचरित्र वाचलं, स्वामींचे 3 अध्याय, 11 माळीचं घोर कष्टोत्तरण स्तोत्र, तारक मंत्राचं तीर्थ करून त्यांना मी दिलं होतं. हे सगळं मी केलं आधी. केलं. उपासना मी भरपूर करते. कधी मी उपासना करायला बसते. पण मी उपासना करते हे मी कोणाला सांगत बसत नाही. आपण स्वामी भक्त बिरुवी नाही लोकांचं. तर मी करत होती ते. आणि मग केलं आणि त्यानं हे झालं, दुखायला लागलं. आम्ही हॉस्पिटलला हे केलं, एन्जिओग्राफी वगैरे केलं. ते हे एन्जिओप्लास्टी पण करावं लागणार डॉक्टरनी सांगितलं. आणि ते सगळं निर्विघ्नपणे झालं नीट. असं पण झालं. अरे झालं ना सगळं व्यवस्थित. म्हणजे बघा, ते गढूळ पाणी होतं पण त्याच्यात काहीतरी चमकत होतं ताई. म्हणजे थोडस झालं गढूळ तुमच्या याच्यामध्ये, पण ते व्यवस्थित पण झालं. काय सुंदर, काय सुंदर अनुभव ताई. आणि खूप बरे पण झाले. अरे वा. स्वामींची कृपा. गेल्या रविवारी वाटतं 8 दिवस झाले असतील. किती वय 8 दिवसात 64 असेल. अरे अरे, काहीच नाही हो ताई. पण ते स्वामी काहीतरी करतात. हो खरंय. होतं मग बरं. हो. तारक मंत्राचं तीर्थ वगैरे द्यायचा. द्यायचे तर. हो ना. खूप छान ताई. मी शेअर करते. मी फक्त आहे ना दूधच ठेवते स्वामींना, कारण त्यांना आवडत नाही नैवेद्य वगैरे दाखवणं. तर मग कशाला रोज काय आपलं. मिस्टरांना आवडत नाही. ते म्हणतात नैवेद्य वगैरे दाखवत नाही राहायचे रोज. का नाही आवडत काय माहिती, त्यांना नाही आवडत. ते म्हणतात नाही करायचं, तिकडे अक्कलकोटला रोज होतं नैवेद्य, सगळं ठीक चाललंय स्वामींचं.
अरे बापरे. मग ते मी तेच करते. व्यक्ती तितक्या प्रकृती. स्वामींचं वगैरे वाचरा. अच्छा अच्छा अच्छा. हा चांगलंय काय चांगलंय. करणार मग मी घरातलं काम करून तेच करत राहते. बरोबर बरोबर. बाकीच्या काय गोष्टी करतच नाही. खरं खरं खरं. असं. चालेल चालेल. हा मी शेअर करते ताई. हा श्री चालेल. स्वामी समर्थ ताई. हा श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.